नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनी आणि आपण मराठवाड्यातील नदी प्रवाह हा पॉईंट आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि आतापर्यंत आपण या मराठवाड्यातील आपला जो मराठवाडा एरिया आहे या मराठवाड्यातील नदी प्रवाह कशा प्रकारे आहे, या मराठवाड्यामध्ये मुख्य नद्या कोणत्या, त्याचप्रमाणे उपनद्या कोणत्या याचा अभ्यासाला आपण सुरुवात केलेली आहे. आणि या आधीच्या लेक्चरमध्ये आपण या मराठवाड्यातील जे काही प्रत्येक जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या नद्या आहेत याचा अभ्यासाला सुरुवात केली होती. आणि आज आपण या ठिकाणी आजचा जो शेवटचा आपला जो जिल्हा आहे त्यामध्ये हा नांदेड जिल्हा म्हणून आपण बघतो. या नांदेड जिल्ह्यामधल्या नद्या यांचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे, ज्या आधारावरती या पूर्ण मराठवाड्यामध्ये कोणकोणत्या नद्या आहे याची आपल्याला माहिती मिळून जाते. तर आजचा आपला जो अभ्यास क्षेत्र आहे तो आहे नांदेड जिल्हा, जो मराठवाड्यातील अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या नांदेड जिल्ह्यामधील नद्या यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आपण बघतो या ठिकाणी हा जो नांदेडचा उत्तरेकडील भाग आहे या ठिकाणी एक ग्रीन 6व्या आणि 7व्या क्रमांकाची नदी जी आहे या ठिकाणी दिसून येते. ही एक महत्त्वाची नदी आहे, तिची एक उपनदी दिसून येते. त्याचप्रमाणे या ठिकाणी ब्ल्यू कलरची जी 7व्या क्रमांकाची नदी आहे आणि त्याच्या अनेक उपनद्या असलेल्या आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण बघतो 4व्या क्रमांकाची एक नदी आहे, याचा आपण पूर्ण डिटेल माहिती नंतर घेणारच आहोत. आणि त्यानंतर ही एक नदी आपल्याला दिसून येते ज्याच्यामध्ये 4था आणि 5व्या क्रमांक असलेल्या दिसून येते. त्यामुळे 1, 2, 3 आणि 4 अशा प्रमुख नद्या या ठिकाणी दिसते. तर आता ह्या चारही नद्या कोणत्या आहेत, कोणत्या कोणत्या तहसीलमधून त्या वाहतात, कोणत्या दिशेनं वाहतात त्या संबंधीची माहिती आपण घ्यायची आहे. तर या संबंधीची माहिती आपल्याला गुगलवरती जाऊन आपल्याला या ठिकाणी बघू शकता. डिस्ट्रिक्ट सेन्सेस हँडबुक नांदेड हा 2011चे पब्लिकेशन आहे गव्हर्नमेंटचं. यामध्ये एक नकाशा दिलेला आहे. या नकाशाच्या आधारावरती आपल्याला या नांदेड जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या नद्या याची माहिती आपल्याला मिळते. तर चला मित्रांनो सुरुवात करूया आपण. तर सर्वप्रथम आपल्याला दिसते की उत्तरेला हदगाव या ठिकाणी ही पैनगंगा ही अत्यंत प्रमुख नदी आहे. ही प्रमुख नदी हिची वाहण्याची दिशा ही आपण बघू शकता. या उत्तर दिशेने हदगाव या ठिकाणी ही सुरुवात होते, या जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. ती हिंगोलीमधून या नांदेडमध्ये प्रवेश करते ही हदगावच्या बॉर्डरवरती. आणि त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता हे यवतमाळ आणि नांदेड जिल्हा सीमारेषेवरून ही वाहते. त्यानंतर ही या ठिकाणी परत उत्तरेचा हा जो भाग आहे हिमायतनगर, या हिमायतनगर त्यानंतर हिमायतनगर नंतर किनवट आणि किनवट नंतर या ठिकाणी परत ती वरच्या दिशेने यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ आणि नांदेडमधील जी सीमारेषा आहे जिल्हा सीमारेषा या सीमारेषेवरून वाहताना दिसते. त्याच्या माहूर या ठिकाणी वाहते. म्हणजे हदगाव, हिमायतनगर, त्यानंतर किनवट आणि माहूर या ठिकाणी वाहून त्यानंतर ही आंध्र प्रदेश या आंध्र प्रदेशामध्ये ही प्रवेश करते. तर अशा प्रकारे ही सगळ्यात मोठी महत्त्वाची नदी पैनगंगा या ठिकाणी आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची नदी या ठिकाणी आपल्याला दिसून येते ती म्हणजे ही जी आहे ही गोदावरी नदी. गोदावरी नदीचं जर आपण बघितलं तर ही सुद्धा हिंगोलीमधून या गोदावरी नदी जी आहे ही हिंगोलीमधून आणि परभणी हा जो बॉर्डर आहे या एरियामधून ही या ठिकाणी दिसून येते. ही परभणीमधून. तर बघूया आपण ही नांदेड आहे, हे हिंगोली आहे, परभणी आहे आणि परभणीमधून ही हिंगोली, परभणी आणि नांदेड या बॉर्डरमधून ही नांदेडमध्ये प्रवेश करते. आणि नांदेडमध्ये प्रवेश करताना नांदेड जिल्हा, त्यानंतर लोहा, मुदखेड, उमरी, त्यानंतर ही पुढं प्रवेश करून म्हणजे ही पश्चिमेकडून पूर्व दिशेकडे हे प्रवास करताना दिसते. आणि त्यानंतर धर्माबाद या ठिकाणी येते आणि धर्माबादला नंतर ही आंध्र प्रदेशात प्रवेश करताना दिसून येते. तर अशा प्रकारे हे
पूर्ण मराठवाड्यातील महत्त्वाची नदी म्हणून आपण गंगा गोदावरी नदीला ओळखतो. आणि त्यानंतर दुसरी महत्त्वाची नदी म्हणजे पैनगंगा. ह्या दोनही नद्या या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या आणि सुपीक जमीन निर्माण करणाऱ्या नद्या या नांदेड या जिल्ह्यामधून वाहताना दिसते. त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता की ही मन्हार नदी आहे. ही मन्हार नदी सुद्धा डिस्ट्रिक्ट जो बॉर्डर आहे हे लातूर जिल्ह्यातून मन्हार नदी ही कंधार कंधार कंधारमधून हे प्रवेश करते. लोहा, कंधार आणि ह्या ठिकाणी प्रवेश करून त्यानंतर मुखेड आणि नायगाव या दोन्ही तहसीलच्या बॉर्डरवरून प्रवेश करून देगलूर आणि बिलोली या ठिकाणी ही मांजरा या नदीला मिळते. म्हणजे ही जी मांजरा नदी आहे ही मांजरा नदी अत्यंत महत्त्वाची आहे. या मांजरा नदीला ही मिळते. म्हणजे या ठिकाणी पैनगंगा, त्यानंतर गोदावरी, त्यानंतर मन्हार, त्यानंतर ही मांजरा ही नदी असलेली दिसून येते. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची लेंडी नदी ही मुखेडमधून या ठिकाणी दिसून येते. आपल्या लातूरमधून ही प्रवेश करते या मुखेडमध्ये, म्हणजे नांदेडमध्ये. आणि नांदेडमध्ये प्रवेश करून लेंडी नदी ही देगलूर या देगलूरमध्ये प्रवेश करते आणि देगलूर नंतर आंध्रा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर वाहत जाऊन ही या ठिकाणी मांजरा नदीला या ठिकाणी मांजरा नदीला या ठिकाणी मिळताना आपल्याला दिसून येते देगलूरमध्ये. आणि अशा प्रकारे लेंडी, मांजरा, मन्हार, गोदावरी या ठिकाणी गोदावरी नदी आणि पैनगंगा अशा प्रकारे अनेक नद्या, महत्त्वपूर्ण नद्या या नांदेड जिल्ह्यामध्ये असलेल्या दिसून येते. आणि हा जो पूर्ण एरिया आहे, पूर्ण जर आपण बघितलं तर या दोनही महत्त्वाच्या नद्या पैनगंगा आणि गोदावरी ह्या नांदेड जिल्ह्यातून वाहते. त्यामुळे या ठिकाणचं जे पाणी असेल, जलसाठा असेल किंवा जमिनीचा भाग असेल, या ठिकाणी सुपीक जमिनीचा भाग या ठिकाणी निर्माण केलेला आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी आज मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील नद्या आणि चा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. मला अपेक्षित आहे की हा पॉईंट आपल्याला समजला असेल. पुढच्या लेक्चरला आपण या संबंधित आणखीन पुढच्या पॉईंटचा डिटेल अभ्यास करूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.